शनाया 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 इंटरव्ह्यू. देव करो आणि त्या शनायासारखे काम चुकार आणि आगाऊ कॅन्डिडेट सिलेक्ट ना होत. May I come in, sir? Come in. बसा. Thank you. नाव? श्रेयस मधुकर कुलकर्णी. वाह, छान, गुड. क्वालिफिकेशन तर चांगलं आहे. थँक्यू सर. पण कॉर्पोरेट फील्डमध्ये क्वालिफिकेशन पेक्षा सिच्युएशन हँडल करण्याची ॲबिलिटी असणं जास्त महत्वाचं आहे. येस, ऑफकोर्स सर. सो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, बरोबर उत्तर दिलं तर कदाचित ही नोकरी तुमची. चालेल. आता या केबिनमध्ये समजा एखादं प्रॉडक्ट मी तुम्हाला विकायला सांगितलं तर तुम्ही काय विकाल? सर, जसं मी आत्ताच म्हणालो, कुठलीही सिच्युएशन हँडल करता यायला हवी. सो दिस इज युअर सिच्युएशन. काय विकाल? पाणी. प्लीज. थँक्यू. स्वतःला विकेन सर. आय बेग युअर पार्डन. आय मीन अशा एका एम्प्लॉईला विकेन जो तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकेल. त्यासाठी तुम्ही इथे बसलेले आहात. तीच तुमची गरज आहे. आणि जिथे ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज असते तिथे ती गोष्ट विकणं, याला बिझनेस म्हणतात. स्मार्ट आन्सर. पण वाय वुड यू सेल युअर सेल्फ? स्वतःला का विकाल? Well, in today's world, you should know how to sell yourself. So, Mr. Shreyas. Sir? Congratulations. You're in. उद्यापासून कामाला या. Thank you very much, sir. Thank you very much. वेलकम अबॉर्ड. तुम्ही बाहेर जेनीला भेटू शकता रिसेप्शन. Yes, sir. Thank you. All the best. Thank you. जेनी, शनाया 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 शनाया
इट्स सो क्यूट. एक्सक्यूज मी. नाही, मला इथे जॉब लागलाय. अरे वा, मग मी काय करू, नाचू? नाही नाही, तसं नाही, पण मला चल ना, हे टाकतोस प्लीज. मी मग अजून कोण आहे इकडे? तुला जॉब लागलाय ना इकडे, मग आता सिनियर्सचं ऐकायचं. प्लीज हे टाक ना. ओके. द्या सर, मी टाकतो. कसं आहे सर, आजकाल कॉलेजातच नाही ऑफिसमध्ये सुद्धा रॅगिंग होते. फार मनावर नाही घ्यायचं, चालायचं. सर, पण आपल्या ऑफिसमध्ये सगळेच लोक ह्यांच्यासारखे नाहीत बरं का. गजानन महाराज शपथ. मी रघु. काही काम पडलं तर सांगा, बंदा हाजीर आहे. नाईस टू मीट यू रघु. सेम टू यू सर. आणि उद्या येताना ऑफिसमध्ये पेढे घेऊन या सर. आणतो. हा. गजानन महाराजांची शपथ. अरे वा, जमलं आपलं. म्हणून बरं आहे. जेनी. हाय. हाय. माझं सिलेक्शन झालं. ओ वेलकम, कंग्रॅच्युलेशन. दीज आर माय पेपर. काका अजून एक पोळी घ्या ना. राधिका, अगं बास आता, पोट भरलं माझं. तुम्हाला स्वयंपाक आवडला नाही का? अगं काहीतरीच काय, तुझ्या हातच्या स्वयंपाकानं इतकी चव आली जिभेला. नाहीतर ते पत्त्याचं खाऊन खाऊन अगदी कंटाळा आला होता. मग अजून एक घ्या ना, घ्या. अगं बास आता. राधिका, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो. आणि आता वयोमानानुसार झेपत नाही ग एवढं खाणं. काय ग? काकू तुम्ही नीट जेवून नाही राहिले हा? का असं भरल्या ताटावर रडायचं नसते. मुलाची आठवण आली ग माझ्या. त्याला असं तिखट चमचमीत जेवण खूप आवडायचं. तुला सांगते राधिका, आम्ही तिघं जेवायला बसलो ना, की मागे काही शिल्लकच राहायचं नाही. सगळं फस्त करून टाकायचा. आम्हाला इथे सोडून अमेरिकेला निघून गेला. त्याच्या आठवणी दाटून येतात ग मनात.